मुंबई गोवा हायवे, मुंबई गोवा हायवेचं ॲडव्हेंचर बघा. पॅच बघा कसली भारी भारी आहे. ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक टेंशन नहीं देने का, एकदम मजे में आने का, चंद्रावर आल्यासारखा फीलिंग घेने का और गाँव में आके घूम के चले जाने का. रियल ॲडव्हेंचर बिगिन्स. मोठे मोठे खड्डे चिपळूणला. हाच तो रस्ता थोडाफार खराब आहे चिपळूणच्या इकडे. गोष्ट अशी आहे की मुंबई पोलीस एवढी सुरक्षा देतात ना की साक्षात मला गावाला सोडायला मुंबई पोलीस आले बघा. गावाला सोडायला म्हणजे विचार करा किती प्रोटेक्शन लागत असेल मला गावाला जायला. बाई विषयच वेगळा आहे तुमच्या भावाचा, एकदम डेंजर विषय. विचार करा, मुंबई पोलीस मला सोडायला येते गावाला. सांगितलेलं कोकणात आहे रेड अलर्ट. जोरात पडतोय पाऊस. इकडे ऊन पडले, गरम होतंय बघा. एवढं ऊन पडले, गरम होतंय आणि पाऊस सांगतं ते पाऊस. रस्ता पॅक झालाय, पूर्ण रस्ता पॅक. समजलं का वन साईड. गुड मॉर्निंग. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ चालू होण्याच्या आधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे की माझं नवीन सॉन्ग आलेलं, तर तुम्ही खूप प्रेम दिलं त्या व्हिडिओला, त्यामुळे तुमचे आभार. थँक्यू सो मच. आणि जर व्हिडिओ बघितला नसेल, जे आता बघतायत त्यांनी व्हिडिओ बघितला नसेल, ते सॉन्ग बघितलं नसेल, तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले. आणि जर ती नसेल तर तुम्ही अकाउंटमध्ये जाऊन बघू शकता. ब्लॉग थांबवा, मी कुठे जात नाही आहे, पण पहिलं जाऊन ते गाणं बघा. आहे की नाही? गाणं म्हण. काय आपलं गाणं? थोडंसं काय गाणं आपलं? थोडंसं म्हण. हा आमचा लबूबू आहे बघा. घाल ह्या बघा. हा आमचा रडका लबूबू. हा तर मुद्दा मेन राहिलाच की गावाला का जातोय. गणपतीचे दिवस आहे आणि त्यामुळे गावी चाललोय. पॅकिंग वगैरे झाले, सगळं सामान आमचं काहीच नाही बघा. रूम पूर्ण खाली, फक्त जिजा राहिले आणि आम्ही सगळं घेऊन आता चाललोय. है ना जिजा? हाय कर फक्त हाय कर. नमस्कार मित्रांनो, आवाज येतोय का? तर मगाशी व्हिडिओ बनवायला मिळाला नाही कारण खूप पाऊस होता, खूप विचित्र पाऊस होता. आणि त्याला नेमकं जेव्हा आम्हाला बाहेर पडायचं असतं तेव्हाच त्याला यायचं असतं आणि तेव्हाच तो येतो बरोबर. आणि आता पण तेच झालं. मस्त नारळ वगैरे देत होतं तेव्हा एवढ्या जोरात पाऊस आला, काहीच व्हिडिओ करायला मिळाली नाही आहे. म्हणून आता थोडं थांबलोय कारण की दादा मागे राहिला आहे ना, आम्ही पुढे आलोय थोडं. तर इथं वाशीला एक ब्रिज जातो वरती, तिथं थांबलोय खाली. आणि गोष्ट अशी आहे की मुंबई पोलीस एवढी सुरक्षा देतात ना की साक्षात मला गावाला सोडायला मुंबई पोलीस आले बघा. गावाला सोडायला म्हणजे विचार करा किती प्रोटेक्शन लागत असेल मला गावाला जायला. बाई विषयच वेगळा आहे तुमच्या भावाचा, एकदम डेंजर विषय. विचार करा, मुंबई पोलीस मला सोडायला येते गावाला एकदम प्रॉपर. किती काळजी आहे त्यांना माझी, आहे का तुम्हाला? थोडीशी काळजी करा माझी, थोडीशी. आता थोडा पाऊस थांबलाय म्हणून व्हिडिओ काढतोय. आणि आता आम्ही पोचलोय घनसोलीच्या थोडं पुढे आलोय. थोडं पुढे जाऊन मस्त चहा वगैरे पिऊ. आणि आजचा व्हिडिओ यासाठी बनवतोय की मी मला कारमधून जाताना बघितलंय. मी ट्रेननी पण मुंबई रत्नागिरी प्रवास दाखवलाय तुम्हाला. पण आज मला व्हिडिओ यासाठी बनवायचा होता कारण की मुंबई गोवा हायवेवरती खड्डे वगैरे खूप आहेत. तर मी ॲटलिस्ट व्हिडिओ बनवला तर माझे व्हिडिओ बनवून जे नंतर जे निघणार आहेत गावाला यायला खूप चाकरमाने निघतील गणपतीसाठी, तर ते जे निघणार आहेत तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवतोय की जेणेकरून ते माझा व्हिडिओ बघून आरामात सावकाश येतील, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर तुम्हालाही समजेल की मुंबई गोवा हायवेची काय हालत झाली. कारण की पाऊस खूप पडलाय. चिपळूण खेड या साईडला खूप पाणी भरले आहे, त्यामुळे खड्डे झालेत. अक्षरशः चंद्र झालाय मुंबई गोवा हायवेचा. त्यामुळे लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आणि अजून एक सांगायचं होतं की माझा सॉन्ग आलेलं तर त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तुम्ही खूप प्रेम केलं आहे. तर नक्की जाऊन सॉन्ग बघा जर ज्यांनी बघितलं नसेल तर. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच, जर तेही नाही मिळालं तर अकाउंटमध्ये जाऊन बघा. आणि ही आमची रिक्षा आहे बघा, हे बघा, दिस इज आवर रिक्षा.
मित्रांनो आता येणार आहे खरी मजा, कारण आम्ही आलो आहोत माणगावच्या पुढे आणि हे बघा खड्डेच खड्डे, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते तेच कळत नाहीये. एकदम डेंजर असा प्रवास. आम्हाला पण आज समजलं आम्ही सायंटिस्ट आहे, कारण आम्ही आलोय चंद्रावर. इकडे आम्हाला सापडले पाणी, बेकार खड्डे, थोडा मध्ये रस्ता चांगला, मध्ये परत खराब, परत चांगला, परत खराब. आणि खड्डे साधे सुधे नाहीत, तुम्ही बघा एवढा एकदम चित्र परिस्थिती. आत्तापर्यंत रस्ता चांगला होता, पण आत्ता रस्त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली आणि ते रंग एवढे घाण आहेत काय सांगू. असे मध्ये मध्ये पॅच आहेत ते खूप खराब आहेत, नाहीतर रस्ता एकदम मस्त आहे बघ असा. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता बघितलंच असेल रस्ता किती खराब होता. त्यामुळे मी 2-3 क्लिप काढल्या आहेत आणि मी गाडी चालवत होतो, तर मी भूषणला सांगितलेलं की मागून व्हिडिओ घे. तर तुम्ही बघितलं असेल रस्ता म्हणजे मध्ये मध्ये पॅच आहेत ते खूप खराब आहेत, खूप म्हणजे खूप खराब आहेत. पण नंतर रस्ता खूप चांगला आहे. आणि जर तुम्ही सकाळी निघणार असाल तर खूप सकाळी लवकर निघा, कारण माणगावला नंतर मग ट्रॅफिक लागतं 10 नंतर वगैरे. तर जरा लवकर निघालात ना तर तुम्हाला ट्रॅफिक वगैरे लागणार नाही. आणि मागे सीन बघा, धबधबे दिसतात तुम्हाला, एक नंबर धबधबे. आणि आपण गाडी लावली इथं. दादा वगैरे वडापाव वगैरे आणायला गेलेत. इथे कुठेतरी एक फेमस वडापाव मिळतात असं ऐकलं, म्हणून तिथे वडापाव आणायला गेलेत. त्यामुळे थांबलो. रस्ता एक नंबर भारी. आणि ठरलं होतं की 21 तारखेलाच जायचं, किती पाऊस असो काहीही असू दे. 21 तारखेला गावाला जायचं म्हणजे जायचं. एकदा ठरवलं की ठरवलं, गावाला जायचं, बदलायचं नाही. मग ते दिवस पुढं ढकलत जातात. किती पाऊस होते. आता सकाळपासून एवढा पाऊस होता, पूर्ण अंग भिजलंय, थंडी वाजते, पण जायचं म्हणजे जायचं. बच्ची एकदम खच्चीमध्ये असं. तर असं व्ह्यूवर व्ह्यू एक नंबर व्ह्यूवर व्ह्यू. गाडी पण कशी पण चमकते बघा मध्ये. जाम भारी मजा येते. कारण की मी दुसऱ्यांदा बाईकनी चाललोय. पहिल्यांदा एकदा गेलो होतो जेव्हा नवीन बाईक घेतली होती, तेव्हा मी असा व्हिडिओज वगैरे बनवत नव्हतो. पण आता बोललो बाईकनी घेऊन जातो तर एखादी व्हिडिओ बनवावी. पण रस्ता एवढा खराब नाही आहे, मध्ये मध्ये छोटे छोटे पॅच आहेत जे खराब आहेत, कारण की आत्ताच पाऊस पडला त्यामुळे ते झाले असतील मे बी. पण एवढा रस्ता खराब नाही आहे आता इथपर्यंत तरी नाही आहे. आता यापुढे बघू, जर असेल तर मी तुम्हाला दाखवेनच, नो डाऊट इन दॅट. लोणेरेचे फेमस वडापाव ते येणार आहेत. लोणेरेचे फेमस वडापाव हे बघा. ही आमची रिक्षा, ते दादा, इथे थंडी वाजणारी माणसं आहेत आणि आमची पपडी बघा कशी झोपली. हाय वडापाव पपडी झोपली बघा कशी. ये चल वडापाव खाऊया. चल लपूला झोप आली. ए वडापावले पिल्लू वडापाव खाते ना अरे वडापाव चांगला असतो म्हणून जरा बोल. लोणेरेचे फेमस वडापाव. लोणेरे फेमस वडापाव तिथे ओपन करणार. लोणेरेचे फेमस वडापाव तुम्हाला दाखवतो. लोणेरे. हाय, हाऊ आर यू? ओय हे बघ वडापाव आणलेत. वडापाव खाये. ए लबुबू, मस्त ना वॉटरफॉल. ए लबुबू, बघितले? वाव, हे बघ पप्पानी का आणलंय. बघ लावून देऊ का? लोणेरेचे फेमस वडापाव. हे जिजाला दे रे, जिजाला दे, दीदीला दे. दीदी पाहिजे खाणार माझी पिल्लू वडापाव.
सांगितलेलं कोकणात आहे रेड अलर्ट, जोरात पडतोय पाऊस. इकडे ऊन पडले, ऊन गरम होतंय बघा, एवढं ऊन पडले, गरम होतंय. आणि पाऊस सांगते ते पाऊस. सुकलो, आमचा रेनकोट पण सुकला, आम्ही पण सुकलो. काहीच नाही, पावसाचा थेंब नाही. रस्ता बघा पूर्ण सुकलाय, एक पावसाचा थेंब नाही. हवामान खात्याचे पैसे फुकट जातात. पाऊस पडलाय सांगतात तेवढाच फुकट, काय नाही. चिपळूणमध्ये भरलाय, मी आता सध्या चिपळूणमध्ये उभा आहे आणि चिपळूण भरलाय सांगत ते. पावसाचा एक थेंब नाही आता. आणि ऊन बघा किती कडक आहे, गरम होते काय राव. रिअल ॲडव्हेंचर बिगिन्स. मोठे मोठे खड्डे चिपळूणला. हाच तो रस्ता थोडाफार खराब आहे चिपळूणच्या इकडे, नाहीतर पूर्ण पॅच चांगला आहे, पूर्ण रस्ता चांगला आहे. मध्ये मध्ये कुठे ना कुठे थोडंफार आहेच. आणि इथे अजून रस्त्याचं काम संपलेलं नाही आहे. तसं मुंबई गोवा हायवेचं तेच नाही संपलं आहे, पण तरी पण जर तुम्ही बघत असाल तर रस्त्याचं काम चालू असल्यामुळे साईडला बॅरिगेड्स किंवा पत्र्या वगैरे लावल्यात, त्यामुळे एकच गाडी जाऊ शकते एवढाच रस्ता ठेवला आहे, इतका अरुंद रस्ता ठेवलेला आहे. तर मग संडेनंतर जेवढ्या पण गाड्या येतील ना, मे बी चिपळूणमध्ये खूप ट्रॅफिक होणार, खूप जास्त ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे. कारण की एक गाडी आणि एक बाईक एवढंच पास होऊ शकतं इथे, त्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे इथे ट्रॅफिक होण्याची खूप जास्त शंका आहे. त्यामुळे जितक्या सकाळी लवकर निघता येईल तितक्या लवकर निघालात ना तर इथून तुम्ही क्लिअर होऊ शकता. नाहीतर मग फसलात ना तर खूप 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 वाईट अवस्था होऊ शकते तुमची. पण तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा बॅरिगेड्स लावलेत साईडने आणि एवढा छोटा रस्ता ठेवला आहे, इतका अरुंद रस्ता ठेवला आहे की ज्यामुळे एक फक्त ट्रक, तो समोर जो ट्रक आहे तो बघा तेवढाच जातो आहे, साईडनी जायला जागासुद्धा नाही. त्यामुळे कठीण आहे. आणि ट्रॅफिक इथे होणार एवढं नक्की 110%, बिकॉज आताच रस्ता खाली आहे तरी त्या ट्रकमुळे आम्हाला थांबावं लागते मागे. तर नंतर जेव्हा सगळे गणपतीसाठी गावाला येतील, आता तर अजून 7 दिवस बाकी आहेत, नंतर जेव्हा 2-3 दिवस बाकीत असतील तेव्हा एवढ्या गाड्या येणार, सगळ्या एसट्या ज्या महामंडळाच्या आहेत, ज्या फ्रीमध्ये सोडलेल्या आहेत किंवा जे चाकरमाने निघतील, तेव्हा काय होईल त्या चिपळूणमध्ये विचार करा. माणगावला ट्रॅफिक होतंच नाही असं नाही, पण चिपळूणला पण जर एवढेच रस्ता असेल जायला यायला रस्त्याच्या कामामुळे, तर मग इथे पण तेच होणार आहे. कारण इथून बाहेर पडणं म्हणजे 1.5 तास 1.5-2 तास तरी तुमचे वाया जाणार फुकटचे, म्हणजे तुमचा दिवस इथेच निघून जाणार थोडक्यात. कंटिन्यू. आणि असंच जर चालू राहिलं तर अजून 2-4 वर्ष काय हा रस्ता होत नसतो. आणि हे बॅरिगेड्स मिनिमम 2 किलोमीटर तरी आहेत, आणि 2 किलोमीटर जेव्हा तुम्ही याल 3-4 दिवस आधी गणपतीच्या, तेव्हा 2 किलोमीटर हे कव्हर करायला तुम्हाला 2 तास जातील. कारण की आत्ताच बघा, आत्ताच फक्त एक पुढे टेम्पो आहे तर एवढं ट्रॅफिक झालं आहे, म्हणजे एक गाडी फक्त पास होते. तर तेव्हा काय होईल मित्रांनो. आम्ही एवढे मोठे पनवती आहे ना की मुंबईला होतो तेव्हा एवढा पाऊस पडलेला, हवामान खात्याने सांगले 4-5 दिवस पाऊस पडणार, म्हणून गावाला आलोय. तर गावाला मागे बघा ऊन, एवढे मोठे आम्ही पनवती. मागच्या टायमाला पण सेम मुंबईला होतो, जोरात पाऊस पडत होता. जसा गावाला पाऊल टाकला, टच केलं, तेव्हापासून मुंबईला जाईपर्यंत पाऊस नव्हता. एवढे मोठे पनवते. जर कोणाला पूर असेल कोणाच्या गावात तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आम्ही तिथे पोहोचतो, लगेच पाऊस बंद, टेन्शन नाही घ्यायचं. कॉन्टॅक्ट नंबर मी पाठवतो डिस्क्रिप्शनमध्ये. मुंबई गोवा हायवे, मुंबई गोवा हायवेचं ॲडव्हेंचर बघा, पॅच बघा कसली भारी भारी आहे. ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक, टेंशन नहीं लेने का, एकदम मजे में आने का, चंद्रावर आल्यासारखा फीलिंग घेने का और गाँव में आके घूम के चले जाने का. तर मित्रांनो, मी आता आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून थोडं पुढे पैसापण हायस्कूल आहे, तिथे शास्त्री ब्लू क्रॉस केल्यानंतर. तर तिथे सध्या रस्ता थोडा खराब आहे, मीन्स आधी खूप खराब होता जेव्हा मी मागच्या वेळेला आलेलो. मागच्या वेळेला म्हणजे जस्ट 2-3 महिन्याआधी तर तेव्हा खूप खराब होता. आता
वगैरे टाकलेत, पण ते ब्लॉक्स पण थोडेफार हलत आहेत आणि रस्ता पण थोडा हलत आहे, कारण की ते रनिंग ठेवले आणि गणपतीच्या तिथे थोडा त्रास होऊ शकतो, कारण की पूर्ण पाणी आणि आता पाऊस नाही म्हणून थोडं पाणी कमी आहे, पण नंतर इथे पण पाणी होणार आणि इथे खड्डे वगैरे पण आहेत. आणि जर पाऊस सुरू असेल तर मग आधी, कारण आत्ता तर एवढी वाहतूक नाही होते. गणपतीच्या 3-4 दिवस आधीपासून तुम्ही बघाले बघा पूर्ण चिखल होऊन जाणार आहे आणि पाऊस त्यात सुरू असेल तर मग अजूनच खराब. तर हा पूर्ण रस्ता असाच असणार आहे पूर्णपर्यंत आणि हा आता पूर्ण मला वाटतं संगमेश्वर रेल्वे स्टेशन ते पूर्ण हातकंबापर्यंत हा रस्ता असाच मध्ये थोडा चांगला मिळेल, परत हा रस्ता असाच पॅच मिळणार तुम्हाला, थोडा खराब थोडं हे पुढे कलर सगळे बघा असे रस्त्याची वाट लागली इकडे अजून काम सुरूच नाही झालं आहे बघा. आणि हा जो आपला जुना मुंबई गोवा हायवे तसाच त्याला हातच नाही लागला आहे, तसाच्या तसाच पावसाळा. कारण या साईडला बघा काहीच काम नाही झालं आहे, तसं तसं फक्त पोहोचतो आणि या रस्त्याला खड्डे पण खूप आहेत आणि एक गाडी जायचं म्हटलं तर किती त्रास होणार. ते पूर्ण आता चालू राहणार आहेत पूर्ण हातकंबा रत्नागिरीला जाईपर्यंत आणि हे पॅच असे सुरू राहणार, कारण हे काम आता सध्या सुरू आहे मुंबई गोवा हायवेचे इथेच या पूर्ण वेळेला. मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबई गोवा हायवे प्रो मॅक्स, जो कधी तुम्ही बघितलाही नसेल. हा बघ, ही चालू आहेत कामं, सरकारद्वारे केली झालेली कामं. बघ काय रस्ते एक नंबर, म्हणजे काहीच बोलत रस्त्याबद्दल. रस्ता लेवल प्रो मॅक्स. आता पाऊस नाही म्हणून, पाऊस असताना तर याच्यापेक्षा खराब हालत असते. चंद्रच झालं आहे म्हणजे रस्त्यात खड्ड्यात रस्त्याची समजत नाही आणि हे असंच राहणार आहे. थोडा चिखल झाला आहे, मुलतानी माती झाली खड्ड्यामध्ये, मुलतानी माती. जर तुम्ही चेहऱ्याला लावले ना आयुष्यभर गोरी येताना जर मिळेल खड्डेच असे घाण पॅच आहेत रस्त्याला. आणि जास्त करून संगमेश्वर नंतर पॅच क्रमांक 2 चंद्रावरची खड्डे बघा, आता बघू नका बस तेवढ्याच खुश व्हाल. बघा किती बसवले, पूर्ण रस्ता पॅक झालाय, पूर्ण रस्ता पॅक. समजलं का वरसाईड गेलाय रो. मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे प्रो मॅक्स लेवल 2. बघा गाड्या कशा प्रकारे बंद वगैरे पडल्या, पुरा घाण रस्ता आहे ना हा. आत्ता परत त्यांनी पाऊस गेल्यावर आत्ता हे केलेलं आहे, आत्ता हे त्यांनी वाळू वगैरे जे काही खडी वगैरे असते ते आपण फेकून दिले. एक पाऊस पडला ना, एक पाऊस, त्या रस्त्याची परत अवस्था एवढी बिकट होणार आहे ना, खूप खराब होणार. फक्त एक पाऊस, कारण हे सगळं वाहून जाणार त्यानंतर. इथं खूप मोठे मोठे खड्डे होते, ते ॲटलिस्ट हे केलेत पण फायदा नाही आहे त्याचा, कारण की जे त्यांनी वरतून खडी वगैरे टाकून जे विटवले ना, खड्डे वगैरे बुजवलेत ते वरच्यावर आहेत. एकदा पाऊस आला ना तर सगळे धुकून जाते, सगळ्या रस्त्याची वाट लागून जाईल अजून, कारण ते सगळे मोठी मोठी खडी आहे ती वरच्यावर येणार. मग परत गाडी स्लिप वगैरे ॲक्सिडेंट हे ते. त्यामुळे तुम्ही येणार असाल तर सावकाश या आणि खड्डे बघून. रात्रीचं निघत असाल तर खूपच सावकाश या, कारण की पॅच असे मध्ये मध्ये आहेत ना, खूपच खराब आहेत. गाडी कंट्रोल नाही होणार. मध्ये मध्ये वाळू तर एवढी आलेली आहे, आपल्या टनलच्या आधी एवढी वाळू बाहेर आलेली आहे की तिथे गाडी स्लो नेली तरी स्लिप होते. आणि तुम्ही मुंबई को बाहेर बघा, बोलले संगमेश्वरपासून जो रस्ता खराब आहे पुढे हातकंबापर्यंत खराबच असणार आहे, कारण की तिथे अजूनही काम सुरूच आहे.
गाडी कुठून न्यायची आणि कुठून नाही हा हे कन्फ्युजन होतं. एवढा रस्ता खराब आहे आणि असंच होत राहणार. हा रस्ता पहिला बोलतो ना आत्ताच टाकले रे बघा. पुढे समोर खांब सुद्धा चालू हे आत्ताच केलेलं आहे बघा. आता टाकतायत जस्ट बघा हे लोक त्यांनी हे आताच केलं आहे. पण एकदा पाऊस पडला ना हे सगळं वापरतात बघा. मुलतानी माती नुसती मुलतानी माती. चंद्रावरचे खड्डे उडवतात. चंद्रावरचे खड्डे उडवतायत बस. हा फायनली फ्रेश झालो. फ्रेश वगैरे झालो. मस्त आलो. थोडा बोलता नाही आलं कारण सामान घ्यायला पण मम्मी वगैरे आली होती. त्यामुळे मी जास्त मोबाईल वगैरे घेतला नाही आणि व्हिडिओ वगैरे बनवली नाही. बोललो मस्त फ्रेश वगैरे होतो. घरी जाऊन जेवलो वगैरे मस्त आणि बोललो नंतर आरामात सगळं सविस्तर एका जागेवर बसून प्रॉपर सगळं सांगू. तर ब्लॉग तुम्ही आतापर्यंत बघितला असेल. सगळ्या व्हिडिओ बघितले असतील. रस्ता कसा आहे काय आहे सगळं बघितलं असेल. आम्ही काय केलं काय नाही सगळं बघितलं असेल. तर थोडक्यात एवढंच सांगायचं आहे मला की जर तुम्ही गावाला मुंबई गोवा हायवेनी येत असाल तर सकाळीच निघा. म्हणजे 3-3:30च्या आसपास निघा. कारण हेच आहे सांगायचं की 3-3:30च्या आसपास निघा यासाठी कारण सगळेजण गणपतीसाठी गावाला येणार. तर मग मुंबईच्या बाहेर पडायला लवकर तुम्हाला जमेल. नाहीतर मग नंतर ट्रॅफिक लागतं. तर पनवेल क्रॉस तुम्ही आधी केलं ना जर तुम्ही दहिसर विरार साईडनी येणार असाल तर तुम्हाला माहिती आहे तिकडे खूप ट्रॅफिक असतं ऑलरेडी. तर तिकडून येणार असेल तर जेवढ्या सकाळी लवकर निघाल ना तेवढा तुम्हाला रस्ता मोकळा मिळेल आणि तुम्ही लवकर येऊ शकाल इकडे. कारण रस्ता मला एवढा खराब वाटला नाही रस्ता जेन्युइनली सांगतोय. कारण मी सांगतो मी ठाण्यापासून संगमेश्वर रेल्वे स्टेशनपर्यंत रस्ता खूप चांगला आहे. मध्ये मध्ये पॅचेस आहेत जे खराब आहेत. म्हणजे चिपळूण मानगाव नागोठणे अशा ठिकाणी पॅचेस आहेत जे 100 मीटरचे पॅचेस आहेत जिथे एवढे खड्डे नाही आहेत. थोडंफार असं इकडे तिकडे रस्ता झाला आहे पण असे खड्डे नाहीत की बाबा 1 किलोमीटर 2 किलोमीटर खराबच रस्ता आहे असं नाही. 100 मीटरचं पॅच आहे आणि तो फक्त तेवढाच खराब आहे. बाकी पूर्ण रस्ता 1 नंबर आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशनपर्यंत संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून ते हातकंब्यापर्यंत ॲप्रॉक्स हातकंब्यापर्यंत मी तेवढा पुढे गेलो नाही कारण माझं गाव वांद्री आहे आणि मी तिथपर्यंतच बघितला रस्ता. आणि मी मागच्या महिन्यात आलेलो तेव्हा बघितला होता की हातकंब्यापर्यंत रस्ता खराब आहे. तर मे बी संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून हातकंब्यापर्यंत खूप रस्ता खराब आहे. त्याचाही व्हिडिओ मी टाकला आहे. मध्ये मध्ये दऱ्या पण कोसळल्या आहेत त्याचाही व्हिडिओ आहे. तो तुम्ही बघितला असेल नक्कीच मला माहिती आहे. पण तेवढाच रस्ता खराब आहे आणि तो खूप खराब आहे. म्हणजे जर ॲप्रॉक्स नॉर्मली जर कोणत्याही रस्ता जर चांगला असता तर संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून हातकंब्याला जायला अर्धा पाऊण तास लागतो ॲप्रॉक्सिमेटली. पण आता जो रस्ता आहे ज्या प्रकारे तो चिखल बिखल सगळा रस्ता बनवून ठेवलाय तर तो त्याच्यामुळे तुमचा 1.5-2 तास कुठेच नाही जाणार. कारण की आता पाऊस पडला नाही म्हणून ते वरच्यावरती ते सगळं काम करतायत. त्याचाही व्हिडिओ आहे. ते सगळं काम करतात. उद्या पाऊस पडला की परत त्या रस्त्याची वाट लागणार आणि तुमचे ते 1.5-2 तास तिथे वाया जाणार आहे. तो रस्ता मला घाण वाटला. एकदम खराब रस्ता आहे. म्हणजे तिथे बाईकवाले ठीक आहेत चल ते नॉर्मली जातील पण 4 व्हीलर वगैरे वाले आहेत ना ते असे त्यांचं पोट वगैरे एकदम मस्त हळेल आणि खाल्ले बिल्लेले एकदम जिरून मस्त परत हातकंब्याला जाऊन काहीतरी खायला लागेल. आणि पुढच्या रस्त्याची आय डोंट हॅव एनी आयडिया बिकॉज मी तिकडे गेलोच नाहीये. पण मला तोच एक पॅच होता जो नाही आवडला संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून ते हातकंब्यापर्यंत. बाकी मी मुंबईपासून आलो तर मला रस्ता कुठे असा खराब वाटला नाही. थोडेसे पॅचेस आहेत ते ठीक आहेत. एवढे मोठे मोठे खड्डे नाही आहेत तिथे. पण संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून हातकंब्यापर्यंत रस्ता खूप घाण आहे. खूप जास्त घाण आहे. म्हणजे गाडी स्लिप पण होऊ शकते आणि एखादा माणूस पडू पण शकतो बाईकवर. म्हणून तेवढाच रस्ता मला घाण वाटला. बाकी सगळं नो डाऊट. आणि चिपळूणचं म्हणाल तर चिपळूणच्या इथे त्यांनी बॅरिगेड्स लावलेत ते ब्रिज बनवतात म्हणून. त्यामुळे फक्त एकच गाडी पास होऊ शकते तिथून. फक्त एक गाडी ट्रक किंवा बस. आणि जर त्यात ट्रक किंवा बस असेल तर बाईक सुद्धा बाजूने जाणार नाहीत. मग गणपतीच्या 2-3 दिवस आधी तर फुल ट्रॅफिक जाम होणार आहे. फुल ट्रॅफिक जाम नो डाऊट फुल ट्रॅफिक जाम होणार आहे. त्यामुळे चिपळूणच्या इथे आणि मानगावच्या इथे ट्रॅफिक होणं पॉसिबल आहे. 100% तिथं ट्रॅफिक होणार आहे. तर तुम्ही सकाळी लवकर निघालात ना तर तुम्हाला 7-7:30 पर्यंत जर तुम्ही मानगावला असाल तर तुम्हाला पूर्ण रोड खाली मिळेल. त्यामुळे तुम्हाला ट्रॅफिकचं टेन्शनच नाही. आणि जर तुम्ही 8-9 वाजेपर्यंत तुम्ही चिपळूण क्रॉस केलं 9 नंतर
9-10 वाजेपर्यंत, तरी तुम्हाला तिथे ट्रॅफिक एवढं मिळणार नाही. पण गणपतीचे दिवस आहेत त्यामुळे मी गॅरंटी देऊ शकत नाही की तिथे ट्रॅफिक मिळेल की नाही मिळेल, कारण की गणपतीतून कोण कुठून कधी कसा निघेल काहीच सांगता येत नाही. कारण की तो माणूस कोकणी आहे, तो कुठूनही निघू शकतो आणि कुठून येऊ शकतो. आणि कोकणात असं कुणी सांगितलंय असं, मी भरपूर ठिकाणी असं ऐकलंय की मेल्यावरती स्वर्ग मिळतं हे ते. अरे एकदा कोकणात येऊन बघा, जिवंतपणे स्वर्ग मिळेल. आम्ही जन्मलोच कोकणात. एकदा या तर इकडे. मुंबईचे गणपती आम्ही सगळं मान्य करतो. मुंबईचे गणपतीचं आगमन भारी असतं, तिकडं सगळं नीट केलं जातं. एकदा रीती परंपरा काय असतात, परंपरेने केलेला सण काय असतो ते बघा. लोकमान्य टिळकांनी पहिली जी काय बोलतात त्याला गणेश उत्सव साजरा केला होता, तो सगळी लोक एकत्र यावी म्हणून केला होता. मान्य आहे, सगळं मान्य आहे. पण परंपरेने कसा करतात आणि जल्लोषात कसा करतात हे जर तुम्हाला एकदा तरी तुम्ही कोकणात येऊन अनुभवा असं मला वाटतं. एवढंच सांगायचं होतं सविस्तर आणि थोडक्यात एवढंच बोलायचं होतं की मुंबई गोवा हायवे जर तुम्ही बाईक येणार असाल आणि रात्रीचे येणार असाल तर खूप हळू या, कारण पॅचेस असे अचानक समोर येतात आणि अशा अचानक खड्डा येतो समोर. आपल्याला वाटतं खूप चांगला रस्ता म्हणून आपण स्पीड वाढवतो आणि अचानक समोरच खड्डा येतो. त्यामुळे स्लिप होण्याचे किंवा पडण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि हे मी माझ्या डोळ्याने आज बघितलंय. समोरासमोर 2-3 बाईकवाले असे पडलेत आणि स्कूटीवाले होते, त्यांना आम्ही उचललं पण म्हणून तुम्हाला सांग. आणि ते दिवसाचं झालंय, मग विचार करा तुम्ही रात्री काय होत असेल. आणि मी एक व्हिडिओ पण टाकणार आहे की एक डंपर होता तो तर डायरेक्ट असा त्याने तो धडकला डायरेक्ट बॅरिगेटला. का तर त्याला तो पॅच दिसला नाही म्हणून तो अर्जंट ब्रेक मारा गेला आणि तो धडकला. तर तो व्हिडिओ पण मी टाकला आहे, तो तुम्ही बघितला असेल नक्कीच. तर रात्री येणार असेल तर सावकाश आणि दिवसाचे येणार असेल तरीही सावकाश, बिकॉज जी रस्त्याच्या बाजूला जी माती वगैरे खणून ठेवले तर ती त्या पाण्यासोबत रस्त्यावर येते आणि त्याने तो स्लिपरी होतोय रोड. आणि प्लस पाणी सारखं वाहते त्या रस्त्यावरून, त्यामुळे ते तिला शेवाळ येऊन तो पण स्लिपरी झालाय. तो टर्नमध्ये थोडं नीट या आणि सावकाश या, कारण गणपतीला आपल्याला गावाला यायचंय, कोणाला काही नुकसान न हो हीच एक प्रार्थना आहे देवाकडे. आणि आरामात या, आपल्या घरात या, सण साजरा करा, मस्त कोकणात राहा वगैरे आणि मस्त आनंदात सगळा सण साजरा करून मुंबईला जा. एवढंच सांगायचं होतं. चला व्लॉग इथेच एंड करूया व्हिडिओ आणि भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, कारण की आता गावाला आले म्हटल्यावरती व्हिडिओ तर होतं नो डाऊट, पण तरी भरपूर मोठा व्हिडिओ आहे त्यामुळे आता इथे व्हिडिओ संपूया. भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब करालच, मला माहिती आहे, विश्वास आहे मला तुमच्यावरती, नो डाऊट. त्यामुळं सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. चलो बाय बाय. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.